शरीरातील उष्णता म्हणजेच पित्त वाढणं ही आजकाल खूप सामान्य समस्या आहे. यानंतर अंगावर गरम वाटणं, तोंडात अल्सर, आम्लपित्त, चक्कर, झोप न लागणं, जास्त घाम येणं असं त्रास होतात. शरीरात उष्णता वाढल्याची लक्षणं म्हणजे सतत अंग आपलं गरम वाटतं, तोंडाला चटके बसतात, तोंडात फोड येतात, जास्त तहान लागते, आम्लपित्त होतं, छातीत जळजळ होतं, जास्त घाम येतो, चिडचिड वाढते, राग पटकन येतो, झोप लागत नाही, लघवी करताना जळजळ होतं. तेव्हा आहारातून उष्णता कमी करण्यासाठी हे उपाय तुम्ही नक्की करू शकता. जसं की थंडावा देणारी पदार्थ खा. जसं की दही, ताक दुपारी घ्या, नारळ पाणी, डाळिंब, सफरचंद, पेरू खा, काकडी, दोडका, कारलं, गवार घ्या, भाताची पेज घ्या, कोथिंबिरीचा समावेश करा, तुळशीचं पाणी प्या. यासारखी पेये घेतली तर नक्कीच तुम्हाला फरक जाणवेल. त्याचप्रमाणे खूप तिखट, मसालेदार पदार्थ टाळा. तळलेले, जंक फूड, जास्त चहा, कॉफी टाळा. मद्य, सिगारेट टाळा. फार आंबट किंवा मीठ जास्त असलेले पदार्थ टाळा. काही घरगुती उपायही करू शकता, जसं की धणं पाणी घ्या. 1 चमचा धणे रात्रभर पाण्यात भिजवा आणि सकाळी गाळून प्या. पित्त शांत होतं. बडीशेप पाणी घ्या. 1 चमचा बडीशेप उकळून थंड करून घ्या. उष्णता कमी होते आणि पचन सुधारतं. सब्जा बी 1 चमचा सब्जा बी पाण्यात भिजवून घ्या. शरीर थंड राहतं. गुलाब पाणी आणि गुलकंद घेऊ शकता. रोज 1 चमचा गुलकंद पित्त आणि बद्धकोष्ठता कमी करतं. आयुर्वेदिक उपायही करू शकता. जसं की अतिपित्त असेल तर तुम्ही चूर्ण घेऊ शकता. कम दुधा रस घेऊ शकता. प्रवाळ पंचामृत घेऊ शकता. महिला शतावरी चूर्ण घेऊ शकतात. त्याचप्रमाणे जीवनशैलीमध्येही थोडासा बदल करा. जसं की सकाळी लवकर उठा. थोडासा व्यायाम करा. जसं की चालणं, योग करा, प्राणायाम घ्या, दीर्घ श्वसन करा. त्याचप्रमाणे जास्त ताणतणाव घेणं टाळा आणि मेन महत्त्वाचं म्हणजे 7 ते 8 तासाची शांत अशी झोप घ्या. त्याचप्रमाणे कोमट पाण्याने अंघोळ करायचा नक्कीच प्रयत्न करा. डोक्यावर जास्त थंड पाणी घेऊ नका. उन्हात जास्त वेळ जाणं टाळा. सैल सुती कपडे वापरा. कधी डॉक्टरांकडे जावं जर तुमच्या तोंडात जास्तच वारंवार फोड येत असतील, आम्लपित्त खूप वाढलेलं असेल आणि तुमचं वजन जर झपाट्याने कमी होत असेल आणि सतत जर अशक्तपणा जाणवत असेल तर तुम्ही नक्कीच डॉक्टरांकडे जाऊन योग्य ती ट्रीटमेंट घेऊ शकता आणि तुम्ही तुमच्या शरीरातील उष्णतेपासून आराम मिळवू शकता. यासाठी नक्कीच तुम्ही डॉक्टरांकडे जाऊ शकता.